नमस्कार मित्रांनो, आज आहे 17 मे. 17 मेच्या सकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. देशात ओट जिहाज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल, आरक्षण संपवण्याचाही डाव असल्याचा आरोप. महाराष्ट्राला पुन्हा वैभव ही माझी गॅरंटी, उद्धव ठाकरे यांची ग्वाही. भारताचे धर्मावर आधारित तुकडे होणार नाही, पिंपळगावच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कडाडले. जिथे मोदी जाणार तिथे महाविकास आघाडी जिंकणार, संजय राऊत. जिरेटोप घालून छत्रपतींचा अवमान. संविधान नष्ट करणे व आरक्षण संपवण्याचा भाजपचा इरादा, ओडिसातील प्रचार सभेत राहुल गांधी कडाडले. भाजप जिंकल्यास मला पुन्हा तुरुंगात जावे लागेल, अरविंद केजरीवाल. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन. चेंबूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष, अनिल देसाईंची दमछाक, विरोधामुळे काढता पाय. होल्डिंग मालकासह सर्व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, दानवे. CAA नुसार प्रथमच 14 शरणार्थींना भारतीय नागरिकत्व, सरकारकडून नागरिकत्व प्रमाणपत्राचा पहिला संच जारी. आज बरसणार शब्दबाण, महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम, संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईकडील सभांकडे. ज्यांना नकली भाजप मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्या, हिंमत असेल तर गायकवाडींनी केलेल्या आरोपांची चौकशी करा. कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या कांदिवली येथे नमो यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शक्ती प्रदर्शनाला महिला बचत गट लाभार्थ्यांची ताकद. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या जाहीरनाम्याचे विमोचन गुरुवारी झाले. शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा, 15 ते 19 मे कुठेही फिरू नका, पोलिसांचा आदेश. काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली, गडकरी यांची टीका. बोटावर मतदानाची शाही, मला भेटली माझी आई. पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू दाम्पत्याने तब्बल 23 वर्षांनंतर पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क. मतांसाठी मेहनत, शेतकरी आत्महत्यांकडे दुर्लक्ष. विरोधी पक्षनेते जयंत पाटील. बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, शरद पवार. पंतप्रधान ज्वलंत प्रश्नांना स्पर्श करणार नसतील तर तसे घडणारच. वोट बँक संपणाराच मारेल मैदान, भव्य उमेदवारामुळे तिरंगी लढत निर्माण झाली चुरस. सत्ता मिळवण्यासाठी उद्धव सेनेने प्रतिष्ठा घालवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची. भाजपची हॅट्रिक ही यंदा चकवा, तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आवाहन. 4 टप्प्यात 67% मतदान, 45 कोटी लोकांनी बजावला हक्क, निवडणूक आयोगाने दिली माहिती. काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला, राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही, पत्रकार परिषदेलाही दांडी. निवडणुकीचे शेवटचे 3 दिवस, मोदींचा वाराणसीत मुक्काम. पोस्टवरून वाद, हाणामारीत भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू. 15% बजेट रक्कम मुस्लिमांसाठी राखून ठेवल्याचा आरोप खोटा. मतदारांना फुटणार घाम, उष्णा उकाड्याआधी करा मतदान. सकाळी 10:30 आधीच हक्क बजावण्यासाठी गेल्यास ठरेल सोयीचे. मजबूत सरकार चालविणारा पंतप्रधान निवडण्याची संधी, पंतप्रधान मोदी यांचे आवाहन. हरियाणातील 10 लोकसभा जागांवर हरियाणा जनतेचा पार्टीने दिली भाजपला काँग्रेस धर्माविरोध हा आरोप खोटा, प्रियंकांचा पलटवार. काँग्रेस महात्मा गांधींच्या तत्त्वाचे पालन करणारी. मोदींच्या भारतात महिला सुरक्षित राहू शकतील का? अरविंद केजरीवाल यांना जामीन हा अपवाद नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून टीकेचे स्वागत. केजरीवाल यांच्या PAला महिला आयोगाची नोटीस. आप खासदार स्वाती मालीलाल मारहाण प्रकरण. पाकिस्तानचा झेंडा फडणवीसांच्या मनात फडकतो, फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर. पैसा फेक तमाशा देख, हाच भाजपचा जाहीरनामा, संजय राऊत यांची टीका. लीड द्या अन्यथा तिकीट कट, शिंदेंकडून लादल्या गेली अटी, ठाकरेंना धक्का. तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही तर निवडणूक भाजपचा पराभव करणार,
पवारांचा मोदींवर हल्लाबोल. 41 उमेदवारांचे अर्ज दाखल ते 30 उमेदवारांचे अर्ज फेटाळले. 1 जून रोजी होणार